हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे लसूण घेतला आहे मी, भरपूर सारा लसूण घेतला आहे आणि ह्या रेसिपीला लसूण भरपूरच लागतो मैत्रिणींनो. त्याचबरोबर इथे मसुराची डाळ घेतलेली आहे बघा मी, अर्धी वाटी. त्यानंतर मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेला, कांदे 2 बारीक चिरून घेतलेले मीडियम साईजचे. तर आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे शापूची भाजी आहे बघा, स्वच्छ निसून घेतलेली आहे मी छान. आता ही भाजी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आज वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा, जरा पण मध्ये स्किप करू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर आपल्याला ही भाजी आहे ना छान बारीक चिरून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. आता थोडी भाजी आहे पण खूप मस्त रेसिपी होणार आहे बघा. आपल्याला ही भाजी सर्व आपली छान बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने. आणि मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केली तर व्हिडिओ संपल्यावर लगेच करायला घ्या. आपण दरवेळेस वेगळ्या पद्धतीने करतो आणि ही मी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, खूप टेस्टी होती आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडेल. टिफिनसाठी तर उत्तम आहे घाईच्या कामामध्ये. ते छान आपली भाजी बघा चिरून झालेली आहे मस्त. आणि बारीकच चिरायची, जास्त जाडच चिरायची नाही, मोठी मोठी अशा पद्धतीने चिरून घ्यायची. तर आपल्याला आता पुढे काय करायचं आहे, गॅस कवाळायचे आणि गॅस पेटून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅस पेटून घेते आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची. पाहू शकता कढई आपली गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून घ्यायचे आपल्याला. इथे मी साधारण 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं 1 चमचा. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला, तुम्ही ठेसून पण टाकू शकता. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. आणि हे तेलावर छान कांदा परतून घ्यायचा आहे, लसूण आणि कांदा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, कांदा टमाटा मी हे आधीच सर्व चिरून घेतलेलं, कारण सर्व जर चिरत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हाला पण वेळ भेटत नाही बघायला लवकर. प्रत्येकजण घाईमध्ये असतं, कामात असतं, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. 1 टमाटा टाकून दिला आहे मी तेलावर बघा, बारीक चिरून घेतलेला. आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता छान कांदा टमाटा आपला परतला गेलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची. ह्याच्यात छोटा चमचा आहे. एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आणि 2 चमचे आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायची बघा. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. इथे हिरव्या मिरचीचा पण वापर तुम्ही करू शकता, पण मी नाही केला, मी लाल मिरचीच टाकणार आहे. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. हिरव्या मिरचीची आपण दरवेळेसच भाजी मैत्रिणींनो खातो, पण लाल तिखट टाकून पण खूप छान होती. त्यानंतर इथे मसुराची डाळ बघा मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली, ती आपल्याला टाकून द्यायची. आणि ही डाळ पण आपल्याला
मसाल्यासोबत छान परतून घ्यायची 1-2 मिनटं. आणि शिजायला ह्या डाळीला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो, लगेच शिजल्या जाती वाफेवर. हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला तर पाहू शकता छान मिक्स करून झालेले आहे. तर आपल्याला भाजी टाकून घ्यायची. मी चिरून भाजी घेतलेली शापूची ती टाकून दिली. मैत्रिणींनो, खूप वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी करून पहा शापूची. खूप टेस्टी होती आणि चवदार खूप मस्त लागती. एकदा तुम्ही ट्राय करून बघा टिफिनसाठी. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा, डाळ आणि भाजी वगैरे त्याच्यामध्ये. आपण दरवेळेस कशी बनवतो, हिरवी मिरची लसूण फोडणी देऊन त्यानंतर मुगाची किंवा चण्याची डाळ टाकतो. चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा. सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. मागच्या वेळेस मी मेथीची पण भाजी मैत्रिणींनो तुम्हाला दाखवलेली वेगळ्या पद्धतीने, त्याच्यामध्ये कांदा टमाटा टाकून. त्या पद्धतीने पण मेथीची भाजी खूप छान होती आणि शापूची भाजी अशा पद्धतीने खूप मस्त होती. एकदा करून पहा बघा. पाणी टाकले मी अर्धा ग्लास आणि झाकण ठेवून घेतले. 1-2-3 मिनटं आपल्या वाफेवर ही भाजी शिजून द्यायची. झाकण खोलून पाहायचे 2-3 मिनटांनी आणि भाजी परत वर खाली करून घ्यायची. पाहू शकता बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनटं. 1 मिनटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे. कसं भाजी मध्ये मध्ये चेक करायची, मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची, अशी वर खाली करून घ्यायची. तर मस्त ही मसुराची डाळ टाकून बघा शापूची भाजी खूप छान होती. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता मैत्रिणींनो. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.